या हरिबुवा या हरिबुवा जय जय हरि जय जय. तिकडे जातो ना आवाज. आणि
विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुखाचे आगर विठ्ठल
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम जय जय राम वाचा केली मनी बरवे वाचा केले मनी पंधे निधाने पंधे निधाने पंधे केले निधाने बरवे वाचा केले मनी बरवे वाचा केले मनी देवराया प्रतापे देवराया प्रतापे देवराया प्रतापे देवराया प्रतापे अवघे चांद निगणे अवघे चांद निगणे अवघे चांद निगणे अभयाचा नाम नाम देवराया प्रतापे देवराया प्रतापे देवराया प्रकाशे देवराया प्रकाशे बामणे सत्ता तोरी करे गोळंबा तो हरी गोळंबा ओढ करी गोळंबा ओढ करी गोळंबा तुका म्हणे सत्ता तोरी तुका म्हणे सत्ता तोरी कोळंबा कोण करी कोळंबा कोण करी कोळंबा कोण करी कोळंबा अभयाचे जावे सहाया अभयाचे जावे सहाया
देवराया प्रतापे देवराया प्रतापे देवराया प्रतापे हरि जय जय हरि जय जय बार कुमाए हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय 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 बार कुमारी हरि हरि जय जय हरि जय जय विष्णु पार कुमारी पार कुमारी विष्णु पार कुमारी जय जय पार हॅलो हॅलो सिस्टम वाले कुठे गेले हॅलो 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 ऑपरेटर ऑपरेटर बेस कमी करा हॅलो 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 बरवे माझा गेले मरे बरवे माझा गेले मरे बरवे माझा केले मरे बरवे माझा केले मरे बरवे माझा गेले मरे बरवे माझा गेले मरे बरवे माझा केले मरे बरवे माझा केले मरे पंधेने निघाले पंधेने निघाले पंधेने निघाले पंधेने निघाले अभयाचे गावे पाया अभयाचे गावे पाया पंथे
निघाले पंथे येणे निघाले पंथे येणे निघाले अभयाच्या जावे ठाया अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापे प्रतापे देवराया देवराया प्रतापे प्रतापे देवराया देव देवराया प्रतापे प्रतापे देवराया 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 प्रतापे प्रतापे देवराया देवराया प्रतापे देवराया देवराया प्रतापे देवराया देवराया प्रतापे देवराया देवराया प्रतापे देवराया राम देवराया प्रतापे देवराया प्रतापे देवराया 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 प्रतापे देवराया प्रतापी देवराया प्रतापी देवराया देवराया प्रताप देवराया प्रताप देवराया प्रताप देवराया
विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज वासुदेव महाराज कृष्ण भगवान की जय पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरणा संतांतिया एरिया जास्त सिटी कंट्रोल करून जेवढा आत करता येईल तिथं फक्त सांभाळ
हा असं बरोबर. सर्व श्रोतृ वृंदांना प्रणाम करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा ठीक आहे असं चालेल 4 चरणांचा स्वतःच्या बाबतीत घडलेल्या घटनेबद्दल प्रसन्नता व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठला भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाचा संपन्न होणारा हा होणी गावचा उत्सव आमच्या जुगनुबुवांचं आग्रहाचं निमंत्रण. जुगनू या शब्दाचा अर्थ काजवा असा होतो. भंडारदऱ्याला जातात लोक त्याच्यासाठी. काजवा महोत्सव. संपूर्ण रात्र अंधारी असते आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये एखादा आशेचा किरण चमकावा तसं ज्याचं चमक नाही त्याला जुगनू म्हणतात. त्यांचं अत्यंत आग्रहाचं निमंत्रण आणि त्या व्यस्ततेत तुम्हा सर्व वैष्णवांच्या दर्शनाची मला लाभलेली ही पर्वणी दिवाळीच्या मुहूर्तात संपन्न होणारा हा उत्सव आहे. आजच्या कीर्तनाचा दुहेरी योग असा आहे की आज आपल्या उत्सवाचा प्रारंभ आहे आणि सद्गुरू वासुदेव महाराजांचा आज 10वं पुण्यस्मरण. कदाचित असं देवाचं नियोजन असावं सुरेश बुवा की वासुदेव महाराजांचा डोंबिवलीत होणारा उत्सव एकच दिवसाचा आहे, पण खोनीतला हा 3.5 दिवसाचा उत्सव इथून पुढे वासुदेव महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणूनच ओळखला जाईल. आणि असं असण्याचं कारण या सगळ्या खोनीकरांचं वासुदेव महाराजांवर असलेलं प्रेम आहे. मी जुगनुबुवांचं स्टेटस सकाळी चेक केलं आणि त्याच्यात वासुदेव महाराजांच्या कीर्तनाची मला लिंक सापडली. त्यांचं ते जय जय रामकृष्ण हरी असं बऱ्याच वर्षानंतर समोर आल्यानंतर एखादा सिंह जसा गर्जना करतो त्या पद्धतीनं कीर्तनातलं पुरुषार्थी वावरणं हे वासुदेव महाराजांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य होतं. लक्षात घ्या, साधू साधू असतो पण प्रत्येकाचं काहीतरी एक निराळेपण असतं. आईस्क्रीम पण गोडच आहे, श्रीखंड पण गोडच आहे. एक जेवणासोबत खातात, दुसरं जेवण झाल्यावर खातात. चहा पण गोडच आहे, सरबत पण गोड आहे, म्हणून दोन्ही मिक्स करून नाही खाता येत. सरबताच्या वेळेला सरबत, चहाच्या वेळेला चहा. सगळ्या पदार्थांमध्ये गोडवा साखरेनच आहे, पण त्या प्रत्येकाची चव मात्र भिन्न आहे. ज्ञानेश्वर महाराज या गोष्टीचं वर्णन करतात. अहो गुळा साखर मालियाचे बांधे तरी एकची रसाचे, परी स्वाद रस गोडीचे आनंद जैसे. गुलाबजाम गोड कशामुळे? साखरेमुळे. बुंदी लाडू गोड कोणामुळे? साखरेमुळेच आहे, पण तरी बुंदी लाडू आणि गुलाबजाम सारखा नाही. बरं जाऊ द्या, रसगुल्ला आणि गुलाबजाम सारखाच ना चवीला? फरक ब्लॅक अँड व्हाईट. विठ्ठला याचा अर्थ असा आहे की साधू त्याच्या त्याच्या काळात येऊन जे काम करतो त्या सगळ्याचा रस एकच आहे. कोणत्याही साधूचं अवतरित होणं आणि काम करणं त्याचं कारण दुसरं काय असणार आहे? उद्धरावे जन जन
चरण गाथ्यात असं आहे, उद्धरावे जन जड जीव. आपण त्याचा उद्धराया जन जड जीव थोडं ढवळ माप राहत आपलं. जन जड जीव उद्धरावे हे तुम्हा अवतार धराया कारण, हे त्या पदाचा अन्वय झाला. काय कारण आहे तुमच्या अवताराचं? उद्धरावे. कोण उद्धरावे? जन उद्धरावे, जड उद्धरावे आणि जीव उद्धरावे. रस एकच आहे पण बांधा भिन्न भिन्न आहे. कसा? सद्गुरू वामनबाबांनी केलं कार्य, वैकुंठवासी सावळाराम महाराजांनी केलं, सद्गुरू वासुदेव महाराजांनी कार्य केलं. फरक काय पडतो? मला असं वाटतं वामनबाबांनी सामान्य माणसाला सज्जन बनवलं, सावळाराम महाराजांनी सज्जनाला सक्रिय बनवलं आणि वासुदेव महाराजांनी सक्रिय झालेल्या सज्जनाला संघटित बनवलं. विठ्ठला वामनबाबांनी समाजाला सज्जनत्व दिलं, सावळाराम महाराजांनी त्याच्यात सक्रियत्व घातलं. हे बघा, प्रत्येक साधूचं असं वेगवेगळेपण असतं. मला असं म्हणायचं नाहीये की वामनबाबांमध्ये सक्रियता नव्हती. विधान पूर्ण ऐकून घेत जा, नंतर आपल्या अकलेचे तारे बरेच जण तोडतात. विठ्ठला आमचा भाव तरी समजून घ्या ना. हे आमचं म्हणणं कसं? मागे एकदा मी म्हणालो की वामन बाबा कुटीमध्ये बसले आणि त्यांनी सावळाराम बाबांना जगभर फिरवलं. एका महाभागाने सांगितलं, हे महाराज असं कसं बोलले की वामन बाबा झोपडीतच राहिले? आता काय खोपडीत आहे यांच्या मला कळे ना. विठ्ठला जसे रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला गंगेच्या किनारी दक्षिणेश्वराच्या मंदिरात थांबले आणि विवेकानंदांना जगभर पाठवून दिलं, तसं वामन बाबांचं कार्य आहे. निश्चित सावळाराम महाराज नसते तर आपल्या जवळ ही उपासना नसती, पण आम्हाला हेही मांडायचं आहे की जर वामन बाबा नसते तर सावळाराम बाबाही नसते. हे ओघाने चालय. त्यामुळे वामन बाबांनी आपल्याला सज्जनत्व दिलंय. त्या सज्जनत्वाला सक्रियतेत सावळाराम महाराजांनी घातलं. त्याचं कारण असं आहे, कोणताही सत्वगुणी माणूस त्यात थोडासा रजोगुणाचा अंश येत नाही तोपर्यंत त्या सद्गुणांचा समाजाला वापर होत नाही, उपयोग होणार. नुसता सात्विक माणूस असला तर तो ठाईचं बैसोनी तो लगेच म्हणेल, एवढी कल्याणला ट्रॅफिक आहे, कुठं जाता कीर्तनाला सांगू खोनीवाल्यांना, करा कोणतरी उभा. सात्विक माणूस. विठ्ठला पण थोडासा रजोगुण असल्यावर तो म्हणतो, आपण असं करू, आपण द्वारली मार्गे जाऊ, नेवाळीच्या तिकडून टाकू, आणखीन कुठल्या गल्लीतून घुसू, पण खोनीला पोचूच. तर रजोगुण असल्याशिवाय होणार नाही हो. सात्विक माणूस गप्प बसेल. सावळाराम महाराजांनी जेनेटिकली आलेल्या रजोगुणाला सोबत घेतलं आणि खूप कामकाज उभं केलं. आळंदी पंढरपूरच्या धर्मशाळा त्या कामकाजाचं उत्तम उदाहरण. धर्मशाळा कुणीही बांधील त्यात वाद नाही, परंतु माझा सगळा कोकणातला वर्ग पंढरपूरच्या व्यसनाचा झाला पाहिजे. काही सुविधा असल्या की माणसं सहज प्रवृत्त होतात आणि ती धर्मशाळा खऱ्या अर्थाने धर्मशाळा झाली. त्यामुळे कोकणाला व्यसन लागलं आषाढी वारीचं. तुम्ही मला सांगा ना, आषाढी वारीला फक्त ज्यांच्या गळ्यात माळ आहे तेच पंढरपूरला असतात का सांगा? उलट ज्यांचे माळकरी आहेत ते एकादशीला पहाटे पोचतात. बिना माळकरी बॅगा घेऊन आधीच. मग त्यांचा थाट आपल्यापेक्षा, त्यांचे गंध आपल्यापेक्षा मोठे असतात. विठ्ठला त्यानं विचारलं, इतक्या पुढं मग जागा शिमठाला? तिथं व्यवस्था आहे म्हणून आम्हाला सवयी लागल्या. सावळाराम महाराजांनी समाजाला सक्रिय केलं, काम उभं केलं. गावागावामध्ये मंदिरं उभी केली, गावागावात उत्सव उभे केले. एकेका गावाला एकेका सणात उत्सव आणले. नाही तर मग सणासुदी कुठं कीर्तन असतात का? सोनारपाडेवाल्यांना दसरा दिला, काटेईकरांना दिवाळी दिली. हे वाटपच आहे, हे वाटप आहे.
जिथं नाही तिथं स्वतः उभं केलं. जेवढी रुक्मिणी पांडुरंगाची मंदिरं उभी राहिली त्या सगळ्या मूर्तींचं दान कुणाचं? वैकुंठवासी सावळाराम महाराजांचे, विसरता येणार नाही. आणि ध्यानात घ्या, त्यांनी नुसती गावच्या मंदिरात नाही, आपल्या मंदिरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन केली आहे. विठ्ठला आज आपण विठ्ठलाला हृदयात साठवू शकलो हे त्यांचे ऋण आहे. आणि असा सर्वदूर विखुरलेला समाज वासुदेव महाराजांनी संघटित केला आणि त्याच्या परिणामामध्ये या कार्याचा विस्तार वृद्धिंगत झाला. सावळाराम महाराजांच्या नंतर ही धुरा पुढे नेण्याचं कसब वासुदेव महाराजांनी अवगत करून हे काम पुढं आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत चालवलं. त्या सक्रिय महापुरुषाची आज पुण्यतिथी आहे. म्हणून ही कीर्तन सभा त्यांना अत्यंत विनम्र भावाने वंदन करते. विठ्ठला हा उत्सव आपण खोनी गाव करत असता. खर तर खोनी या शब्दाचा अर्थ काहीतरी घालवणं असा होतो. खो दिया. मला वाटतं तुम्ही खोनी करणे ये तो पाणी है, म्हणजे काहीतरी मिळवत आहात. आणि काय मिळवत आहात? भगवंताची सेवा मिळवत आहात. उत्सव दुसरा कशासाठी असतो? उत्सव सेवेसाठी असतो. आपल्या देवाला वर्षभरात सगळ्यात जास्त आनंद कोणत्या दिवसात होत असेल तर तो सप्ताहाच्या काळात होतो. का बरं? तुम्हाला बरं केव्हा वाटतं? तुमची माणसं भेटतात तेव्हाच ना. मग देवाला बरं केव्हा वाटेल? तुम्ही भेटाल तेव्हा. विठ्ठला बिचारा खोनीमध्ये वर्षभर याच आशेवर उभा आहे तग धरून. काय? कधी एकदा अश्विन वद्य नवमी येते, बरोबर ना? आणि माझे भक्त सगळे इथे येतील. वाट पाय उभा भेटीची आवडी, खोनीचा पांडुरंग वाट पाहतो. तुम्ही सगळे कधी येता? तुम्हाला काय वाटलं फक्त आपल्यालाच बरं वाटतं विठोबाला बघितल्यावर? छे, आपल्याला पाहिल्यावर त्याला किती बरं वाटतं ते तुम्हाला काय माहिती? म्हणून तो वाट पाहतो. आषाढी कधी येते? आषाढी कधी येते? आषाढी कधी येते? आषाढीचा धीर निघत नाही म्हणून कार्तिकी जन्माला घातली. दोन्हीत भागत नाही म्हणून चैत्री आणि माघी वारी आणली. तेवढ्यात थांबत नाहीत, आता महिन्याच्या आहेत. विठ्ठला असा हा विठोबाचा प्राणप्रिय असा उत्सव आपण दरवर्षी करत आहात. त्यातली आजची आरंभाची कीर्तन सेवा आहे. खरं तर पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे मेंटेनन्स डे. विठ्ठला माईक चेक करायचा, पक्वाद चेक करायचा, बैठका काढायच्या, असं सगळं सगळं एकूण साफसफाईचा दिवस. विठ्ठला आणि माझं कीर्तन पहिल्या दिवशी ठेवणं म्हणजे पहिलाच गणिताचा पेपर लावणं आहे. विठ्ठला पण जरा पुढचे पेपर सोपे होतात त्याने. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनात आनंदाची घडलेली गोष्ट मांडतायत. आनंदाची घटना प्रत्येकाला आवडते. आपल्या जीवनात सुखाची वार्ता काहीतरी यावी. आम्ही गणपतीला त्याच्यासाठीच ओवाळतो, बरोबर ना? काय आरतीचे शब्द आहेत? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ता फळांची. आपण कधीच त्याच्या अर्थाच्या भानगडीत पडतच नाही. आपलं लक्ष फक्त ज्या मोदकाचा वास येतो तिकडे असतं. काय अर्थ आहे त्या आरतीचा? सुख करता दुःख हरता. तू सुख करणार आहेस आणि दुःख हरणार आहेस. अजून काय करतो? वार्ता विघ्नाची नुरवी. विघ्नाची वार्ता तू उरू देत नाहीस. आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची. जयाची कृपा प्रेम पूर्वी. जयाची कृपा विघ्नाची वार्ता नुरवी. तो मंगलमूर्ती विठ्ठला. म्हणजे विघ्नाची वार्ता नको, आनंदाची वार्ता काय असेल तर ती पाहिजे आम्हाला. आम्ही वैष्णवाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकतो की देव आल्याची वार्ता कोणी सांगतो का बघूया. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी कावळ्याला विचारून पाहतात. पहिलं तो गे खाऊ गो कथा है, पहिलं तो गे खाऊ गो कथा है, सगुण गे आले पहिलं तो गे खाऊ गो कथा है, पहिलं तो गे खाऊ गो कथा है, उतर रे सगळा अभंगच बोलून घेतला. पहिलं तो गे काऊ कोकता हे, शकून गे माये सांगताय. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने बडवीन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. कोणती वार्ता त्यांना हवी आहे, कोणती घटना अपेक्षित आहे? तो पांडुरंग परमात्मा माझ्या घरी कधी येणार आहे. याचा अर्थ परमार्थामध्ये आनंदजनक बाबी कोणत्या आहेत आपल्याला त्या पाहता आल्या पाहिजे. कशाने आपल्याला आनंद झाला पाहिजे हा भाग स्वतंत्र आहे. तुम्हाला प्रपंचातल्या गोष्टींचा लाभ होणे ही गोष्ट लाभदायक नाही आहे. परमार्थामध्ये तुमचं मन रमणं ही गोष्ट लाभदायक आहे. तुकाराम महाराज पूर्ण आपल्या विरोधात आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्या सुखाने देवाचा विसर पडत असेल ते सुख असलं तरी नको, आणि ज्या दुःखाने देवाची आठवण होते ते दुःख असलं तरी चालेल. याचा अभंग आहे, फक्त न परवडणार आहे आपल्याला. आगीला गो तया सुखा जेने हरी नये मुखा. आता हा अभंग चालेल आपल्याला वास्तुशांतीला घेतला तर विठ्ठला. लोकमंतीला महाराज आणला कोणी? एक तर एवढी मेहनत करून बांधलंय, अख्या गावचे उतारे विकले तेव्हा बंगला झाला विठ्ठला. आणि अभंग कोणता घेतला? आगी लागो तया सुखा. हा काय प्रकार आहे? आपण आपल्या लहान बाळाला देवाला नमस्कार करायला शिकवतो तेव्हा काय नमस्कार कर असं म्हणतो? मग चूक दे म्हणजे पहिलं ऍप्लिकेशन कसलं केलंय, म्हणजे आम्हाला सुखप्राप्ती व्हावी हे आमच्याकरता हवेपणाचं आहे. संतांना ते हवेपणाच वाटत नाही. ते म्हणतात प्रपंचातल्या वस्तूंचं येणं आणि जाणं प्रारब्धाचा भाग आहे. भजन मार्गी माणसाला कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून राहण्याची काही गरजच नसते. एक जण म्हणाला, महाराज आपल्याला लय चांगला परमार्थ करायचा होता पण बायको नाही बरोबर भेटली. आता हे काय उत्तर आहे? मी त्याला म्हटलं, तुला कशी पाहिजे सांग. ती मनासारखी वागली तर एकनाथ महाराज हो, ती मनाविरुद्ध वागली तर तुकाराम महाराज हो.
मेली तर नरसी मेहता हो विठ्ठला. एकनाथ महाराज काय म्हणाले, बरं आहे देवा, बायको माझ्या मनासारखं वागते, तिच्यामुळं परमार्थ चांगला होतो. संत जेवायला घरी बोलावता येतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदम भारी काम केलंस, अशी भांडते ना, तिच्या भांडण्यामुळे आपल्याला भंडाराच बरा. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं आहे ती पंढरपूरला येत नाही का, ती आली म्हणजे मग रूम घ्यायला लागेल. इथं बरं आपली बॅग कुठं पण ठेवली तरी चालते विठ्ठला. ती आली म्हणजे लय कटकटी, लय नियोजन मॅनेजमेंट करावं लागतं. बर जर ती मेली तर, नरसिंह मेहता देवाला म्हणाले होते, त्यांची बायको मेली, ते म्हणाले भलू थयू भांगी जंजाळ सुकी वजी सुश्री गोपा. देवा बरी झाली मेली, आता भजनाला मी मोकळा. याचा अर्थ भजनाला मोकळं होण्यासाठी कुणी नाही तर सांगा, रात्रीच महाराजांनी सांगितलंय विठ्ठला. आपल्याला प्राप्त परिस्थितीच भजनासाठी चांगली आहे हा साधकाने विश्वास तयार करायचा. जे झालंय ते बरोबर झालंय असं मानायचं. मान मिळो अपमान मिळो जे असेल ते. म्हणून संतांना प्रापंचिक लाभाचं वैशिष्ट्य वाटत नाही. त्यांचं लक्ष कशाकडे असतं, त्याचं स्मरण. श्रीमद भागवतामध्ये अशी चर्चा आहे, भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या मदतीला गेले होते. ते तिथं 13 वर्षे लक्ष घालून होते. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. देव एक तर फाईल हाती घेत नाही आणि एकदा घेतली तर मध्ये सोडत नाही. विश्वास ठेवा. द्वारकेचा राणा, भरोसा तर ठेवा थोडासा. थांबले भगवान आणि पांडवांचं पूर्ण व्यवस्थित करून दिलं. देव जिथं थांबतो तिथं सगळं नीट करतो. अर्धी मॅच सोडून तो जात नाही, सगळं व्यवस्थित करतो. फक्त आपल्याला धीर निघत नाही ना. महाराजांचा यासाठी पण अभंग आहे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी सर्व भावे, आम्ही अविश्वासी सर्व भावे, आम्ही अविश्वासी सर्व भावे. सुदाम्याच्या अंगावर एक तरी कपडा ठेवू दिला का? काय वाटलं असेल सुदाम्याला, आपण असतो तर काय फायदा आहे महाराजाचा. एवढं सगळं त्याचं केलं आणि साधं एक कपडा तो पण काढून घेतला. एवढं सगळं काढून घेतलं, घरी पोचल्यावर होतं नव्हतं तेवढं सगळं दिलं ना. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. कोणाच्याही मनात अविश्वास निर्माण झाला तरी चालेल, पण नाम घेणाराच्या मनात अविश्वास निर्माण होता कामा नये. त्याने ठाम राहिलं पाहिजे. पांडवांना सगळं वेल सेटल केलं आणि 2 जणांची भेट घेतली देवाने. एक शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, त्यांचा संवाद आहे. काय भीष्माचार्य असतील, शरपंजरी 6 महिने पडले होते, अख्खे बाण अंगात घुसलेले, तरी भीष्माचार्य देव नाही. काहींचा देव 4 खिळ्यात आटोपतो विठ्ठला. तरी पण तुम्ही तडफडायला ताबोर आश्रमला जाच विठ्ठला. आपले देव काय कमी पडलेत का? किती सामर्थ्य आहे. एक भेट घेतली भीष्माचार्यांची आणि दुसरी भेट घेतली माता कुंतीची. विचारलं कुंती मातेला, आत्या काय हवंय बोला, काय हवंय बोला. असं विचारल्यावर आत्या लगेच बोलली. आत्या तेव्हापासून बोलू लागल्या विठ्ठला. त्या आमच्याकडून हायवे गेला. अरे बाप रे बाप विठ्ठला. लक्षात घ्या, स्वार्थ आणि स्नेह यामध्ये जो स्नेहाला मोठं मानतो तो समाधानी होतो. प्रेमाविण नाही समाधान. आत्या काय पाहिजे बोल. काय मागावं कुंती मातेने, त्याचा श्लोक आहे भागवता. विपद संतो न शश्वत तत्र तत्र जगत गुरो हो. काय म्हणाली कुंती, देवा माझ्या जीवनात अडचणी दे अडचणी,
आता अडचणी ही वार्ता चांगली आहे का? संकट यावी अजिबात नाही आहे. मग अडचणी येऊ असं का मागितलं तू? त्याचा विशद करते भाव कुंती माता. कुंती माता म्हणाली, कृष्णा, माझ्या जीवनावर संकट आली ना की मी तुझं भजन करीन. मी तुझं भजन केलं की तू मला सोडवायला येशील, आणि तू सोडवायला आला का मला तुझं दर्शन होईल. तुझं दर्शन होत असेल तर संकट किती पण आली तरी चालतील विठ्ठला. तुझी आठवण होत असेल ना, आम्ही दुःखाला भीकच नाही घालत. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगर झाले प्रेमानंद महाराजाने एक जण किडनी द्यायला निघाला. किडनी ले लो, बोले क्या करने का है? राधा जी को जैसा रखना है वैसा उसके स्मरण में, और क्या चाहिए? काय भावना असेल? किती दुःखाला सामोरं जात आहे, अपेक्षा एकच, त्याचं स्मरण, त्याचं स्मरण. श्रोते हो, परमार्थाला आपण लागल्यानंतर लाभ आणि हानीच्या व्याख्या क्लिअर करा. हा, मोठ्या सप्त्यात आपलं कीर्तन असलं म्हणजे लय आपला झेंडा लागला, भ्रम आहे विठ्ठल. आपला खूप मोठा सत्कार झाला म्हणजे आपण मोठे, अजिबात नाही. आतमध्ये नामाचं प्रेम किती वाढलं हे कॅल्क्युलेट केलं जातं. बाहेरच्या गोष्टी फोल आहेत, दंभ मान चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. तुकोबाराय म्हणतात, हे मान ह्या सगळ्या गोष्टी हा परमार्थिकाला मिळतात, पण त्यांनी त्याच्यात गुंतायचं नाही विठ्ठला. आपली अशी तरा असते ना, तो पत्रिका आल्यावर म्हणतो जायला लागला, त्याही नाव टाकले, तू थांब जरा विठ्ठल. हे बघा, सुरुवातीला हे अट्रॅक्शन असतं, मी नाही म्हणतच नाही, सुरुवातीला असतं. मला पण कीर्तनकार व्हावं असं वाटलं का फार मोठाले हार पडतात गळ्यात. मग ध्यानात आलं, एक पाकळी चिकटली का शर्ट फेकावा लागतो विठ्ठल. सुरुवातीला आकर्षण असतं ना, आपण काही तसे डायरेक्ट आलेले नाही आहोत. सुरुवातीला असावं, पण काही काळानंतर ती हौस फिटली पाहिजे, आणि मग म्हणावं आता काही नको, आता भजन घडतंय ना, बस लाभ आणि हानी हे कन्फर्म करा. देवाची आठवण होत असेल, मन जर भजनात रमत असेल, सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि देवाचा विसर पडत असेल तर विसराली तया आपण किती सप्त्यानं उपस्थितीत राहिलो ही बाब भौतिक आहे, पण आपलं नामावरचं प्रेम किती वाढलं ह्या बाबी हायलाईट झाल्या पाहिजेत. पूजा करायला बसल्यानंतर पूजेतून उठूच नाही असं वाटू लागलं की समजायचं गाडी बरोबर चालली. हा जातो सगळीकडे कीर्तनाला, म्हणजे हे पूजा बिजा तू बघ विठ्ठला. हे सगळं करताना त्याची काही चिन्ह आहेत ना. पूजनीय मोरारी बापू एकदा म्हणाले,
माला जपते जपते अगर एकाध बार आंखों में से आंसू गिरे तो समझो संदेशा पहुंच चुका है. नाम सुटूच नये, नाम सुटू नये. अखंड नामधारा पाहिजे. किती मुरावं नाम, किती मुरावं. कीर्तनाला येताना तरी नियम करावा. प्रत्येक पावलाला मी रामकृष्ण हरी म्हणेन, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चालू दे. परत जाताना एवढं केलं तरी भरपूर आहे. हा परत जाताना पडला हा कीर्तनात चालू थोडा. कीर्तन पडू दे, तू कशाला त्याच्यात पडतो. आमची गणित आम्हाला कळली पाहिजे. एकांतात राहावंसं वाटतं, अरतीर जनसंसदी गीता म्हणते. लोकात जावंसं वाटत नाही, नामस्मरण करावंसं वाटतं, देवाची सेवा करावीशी वाटते, संत संग करावासा वाटतो. अशा गोष्टी घडू लागल्या की प्रवास आपला लाभाच्या दिशेनं निघाला. तुकोबाराय म्हणतात अशा गोष्टी घडल्याचा खूप आनंद आहे आणि या गोष्टी त्यांना खूप उल्हास प्रदान करतात. साधकाच्या जीवनात दोन्ही प्रकारच्या घटना घडतात. काही वेळेला नको असलेल्या घटना आणि काही वेळेला हव्या असलेल्या घटना. नको असलेल्या घटना आयुष्यात येतात. कोणत्या? नको असलेल्या घटना. दुःख कोसळणं अजिबात नाही. देवाचं ध्यान न लागणं ही सगळ्यात वाईट घटना आहे साधकाच्या जीवनात. तुकोबाराय जेव्हा माळ जपायला बसायचे आणि डोळे मिटल्यावर पांडुरंग दिसायचा नाही तेव्हा तुकोबाराय रडायचे, तुकोबाराय तळमळायचे, तुकोबाराय वेवळायचे आणि काय करावं असं देवालाच बोलायचे. कामे नेले चित्ताने भारी चाल लावून म्हणत असतो आपण, तो भाग वेगळा. पण हा अभंग महाराज रडतायत गाताना. कामे चित्त नेले मुख अवलोकू नेदी दुःख बहु वाटे हृदय फुटो पाहे. कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे नचले चोरी उरली राहे वासना. ठरवलं होतं सकाळी काकड्याला जायचं पण 2 गोदड्या वाढीव घेतल्या विठ्ठला. येथे अवघे वाया गेले दिसती सायास तुका म्हणे नास दिसे झाल्या. केलेलं वाया गेलं देवा. का? तुझं ध्यान नाही लागलं ना. म्हणजे लाभ आणि हानीच्या आपल्या व्याख्या जरा अपडेट करून घेतल्या पाहिजे. माळ जपायला घेतली की बस त्या नामाचा अखंड धारा लागली पाहिजे. धार अखंडित ओघ चाली लागली अखंड. किती वेळा ते ओलांडून झालं तरी माळ ठेवावीशीच नाही वाटली पाहिजे. चांगली वार्ता आहे. माळेचा कंटाळा येऊ लागला ना वाईट वार्ता आहे, अजिबात चांगलं नाही. काही तर ती एक माळ जपायची असते ती पण 2-4 वेळा डोळे उघडून पाहतात. त्यांना वाटलं मेरुमणी गेला का काय, म्हणजे वाढीव जप नको व्हायला विठाला. नाशिकचा एक साधक आहे, तो 2 हातात माळ घेऊन बसला होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हटले 2 माळा काय, तो गुरुजींनी सांगितले ना 2 माळा जप. म्हणजे तुझा जप एक चालू आहे, माळा 2 फिरवतो, दुसऱ्या माळेचा जप तुझा आजा करील का. इतका कंटाळा, इतका कंटाळा. कीर्तनात सुद्धा उशिरा येणारी माणसं जास्त घड्याळ पाहतात विठ्ठला. रंगलाय ना, जाऊ दे ना, काय कुठं जायचं, झेंडा लावायचा आपल्याला. नाम स्मरणामध्ये गोडी वाटणं चांगली वार्ता आहे, पण नाम न मुखाला येणं काहीतरी दोष आहे, काहीतरी अडचणी, काहीतरी चुकलंय आणि मग त्याची खंत राहते. अशा खूप वाईट वार्ता महाराजांच्या जीवनात आतापर्यंत आल्या होत्या.
भजन घडत नाही, सेवा घडत नाही, अनेक अडचणी येतात. याने दुखी झालेले तुकोबार आहे. आज अचानक आनंदी दिसले. लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही दररोज काहीतरी चिंताग्रस्त असायचे, आज मात्र तुम्ही फार प्रसन्न दिसता. महाराज म्हणतात त्याचं कारण आज घडलंयच तसं. बरवे माझ्या केले मानी, बरवे माझ्या चांगलं गातात विठ्ठला. महाराज इतके आनंदी कसे काय झाले? आनंदी होण्याचं कारण काय आम्हाला कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आज मला खूप आनंद झाला. कशावरून? बरवे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. भक्तीच्या कीर्तनाच्या मार्गाने माझं मन निघालंय. माझ्या मनाने किती चांगलं केलं की ती या मार्गाला लागलंय. तुकाराम महाराजांनी मनाला सांगितलं आणि मग मन तिकडे गेलं असं घडलेलं नाही. महाराजांचं काम चालू आहे आणि मनाने तो जाण्याचा मार्ग निवडला. महाराजांना खूप आनंद झालाय. परमार्थाची सरशी होणार की नाही हे मनाच्याच भूमिकेवर अवलंबून आहे. बघा तुम्ही, प्रमाण विरोधात असतात कधी कधी. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य ना गवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती पाठ. आता भक्ती तो कठीण. थांबा ना जरा. आता तो तुम्ही म्हणाले भक्तिपंथ बहु सोपा आणि भक्ती तो कठीण. बरं, हे दोन्ही अभंग एकाच गाथ्यात आहेत विठ्ठला. हा भेद कसा काय? मग भक्ती कठीण आहे का भक्ती सोपी आहे? त्याचं उत्तर असं आहे, ज्याला मनाचं चित्ताचं सहकार्य मिळालं त्याच्यासाठी ती सोपी आणि ते मिळालं नाही तर त्याच्यासाठी ती कठीण. थोडे आहे चित्त साह्य झालिया. त्याने सहकार्य केलं नाही तर मग काम वाढत जाणार. पण जर आता तुम्हाला सोपं सांगतो, फणस आवडतो. फणस आवडतो. खायला आवडतो का कापायला आवडतो? हा, ते बरोबर. का कापायला सांगितलं का लोक कापायला लागतात विठ्ठला. त्रासच फार. कसला? फणसाचा. कारण फणस कापायचा म्हणजे काय? फेविकॉल. पहिला फेविकॉल तिथंच जन्माला आला.
ऍक्च्युली फेविकॉलने ऍडव्हर्टाईजला फणसच दाखवायला पाहिजे होता, ते कोंबडी दाखवत बसली विठाला. कारण त्याचा जो चीक आहे ना तुमच्या हाताला लागला चिकटतो, बरोबर ना? चिकटतोच ना का चिटकतो म्हणा काही पण, मराठीत सूट आहे आपल्याला. कापलाय का खरं सांग ना? कधीतरी कापा बरं का, कापा बरं का, 5G चालू असू द्या. तो कापायला घेतल्यानंतर तसा कापायला फार कठीण, कोणी जाणारच नाही. पण एक जण म्हणाला ते काम माझ्याकडे द्या, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. का? फणस कापणं एकदम सोपं आहे. तो म्हणला कसलं सोपं? एवढा चीक हाताला लागला तर ती बोट सुटे ना. तो म्हणतो माझ्याजवळ एक आयडिया आहे. कोणती? वोडाफोन झाली ती आयडिया विठाला. कोणती आयडिया? सोपं आहे. हाताला कोणतं? गोडे तेल, गोडवा तेल. गोडे तेल हाताला लावलं की फणस कापणं सोपं का कठीण? तेल नाही लावलं तर फणस कापणं कठीण, तेल लावलं तर फणस कापणं सोपं. मनाने सहकार्य केलं तर भक्ती सोपी, मनाचं सहकार्य नाही भक्ती तो कठीण विठाला. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात आज खूप आनंद आहे. कशाचा? माझ्या मनाने भक्तीचा रस्ता धरला. मला खूप बरं वाटलंय, मला खूप बरं वाटलंय. कारण मन लवकर भक्तीचा रस्ता धरत नसतं. महाराजांचे तक्रारीचे अभंग आहेत. काय काय करीतो या मना, परिनायिके नारायण. करू नये त्याची करी विवंचना, पतनाने वादरिले. जे नको करायला म्हटलं ते करायला मन पुढं धावतं, आणि जे करायला सांगितलं का तिथून पळ काढतं. भजनाच्या मार्गाला याला लागणं. भलत्या सवे धावे सैराट, नागराज मंजुळेने अभंग वाचला विठाला. नाथांचं भारूड आहे याच्यावर. मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका हो त्याचा. घात करील तुमच्या नेमाचा, पाडील रे फाशी मी आलो रायाचा जोशी. ओरा सांगतो लोकाशी. ज्ञानोबा राय तर स्पष्ट म्हणतात जर याच्या हातात स्टेरिंग दिली की याने आपलं काम केलं. मनोमार्गे गेला तेथे मोकळा, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आपल्याला लागलेली सगळी वाईट व्यसनं कोणाची कृपा आहे? कोणाची कृपा आहे सांगा ना. आपल्या जीवनासाठी सगळ्यात अत्यावश्यक गोष्ट तंबाखू, बरोबर ना? हो, काहीकांचं डोकं दुखतं ते नसलं तर विठ्ठला. वारीची बॅग भरल्यावर पहिले मशिरीचा डबा विठ्ठला. हे कनेक्शन दिलंय कोणी? हे मनाचा कार्यक्रम आहे सगळा. मन तिथं तयार करतं. हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे की मनाचा प्रवास सुरू होतो. तुकोबाराय म्हणतात हे मन लवकर कोणाला चांगलं न सांगणारं मन आहे. याची स्वाभाविक प्रवृत्ती उत्थानाकडे नाही. तुम्ही दारू सोडवा असे पोस्टर वाचताय शहरात. दारू सोडवा, बरोबर आहे? असा पोस्टर वाचला का? ड्रिंकिंग कोचिंग क्लासेस, आमच्याकडे प्यायला शिकवण्यात येईल विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाणी जसं खालच्याच बाजूला धावतं तशी मनाची धाव खालच्या बाजूला आहे. खाला राधावे पाणी, भ्रमर पुष्पाची घराणी.
न्यूटनच्या अगोदर मांडलेला हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे विठ्ठला. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे. लोके व्यवायामिष्मद्य सेवा नित्यास्तु जंतोर्नहि तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञे सुराग्रहेरा सुनिवृत्तिरिष्टा. नाथ महाराज वर्णन करतात. वेदेन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वांशी. श्रावण करा असं सांगावं लागतं विठ्ठला. गटारी आपोआप येते, काही नाही टेन्शन. मला एकाने विचारलं ते 31 ला एकादशी आली कसं करायचं विठ्ठला. बरं कोणत्या ग्रंथात आहे का हे व्रत करायचंय म्हणून 31 ला व्यसन केलीच पाहिजेत नाही. पण रिकामं राहिलं एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. ज्या घरात कुणीच राहत नाही त्या घरात कचरा लवकर होतो विठ्ठला. महाराज मन जे आहे ना मन ते मन कधी असं चांगल्या मार्गाने निघत नाहीये. पण मला इतका आनंद झाला की माझं मन भजनाच्या मार्गानं कीर्तनाच्या मार्गाने निघालं. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय राम मन निघालं भजनाच्या मार्गाने. हे मन भजनाच्या मार्गाने निघतं. आश्चर्य आहे ना, अप्रूप आहे. असं कधी घडत नाही. हे कसं काय घडलं. लोकांना किती कष्ट घ्यावे लागतात. मनाला चांगले संकल्प देण्यासाठी शास्त्राने 4 मार्ग सांगितले. मी सांगतो आपण लक्षात ठेवा. 1 तुकोबारायांचं मन लागलंय आपोआप. आपलं तर लागणार नाही ना. पडिले वळण इंद्रिया सकळा हे तुकोबारायांनी म्हणावं. आपल्याला पडिले नाही आपल्याला पाडिले वळण विठ्ठला. चांगली वळणं पाडावी लागतात. ती आपोआप पडत नाहीत. आपोआप पडत नाही ती चुकीची वळणं लगेच. वारीत सोमवार नाही केला तरी चालतो. वारी फिलॉसॉफी विठ्ठला. 4 उपाय कोणते ऐकून ठेवा. 1 पहिलं सत्संग करा मनाला चांगला विचार मिळेल. 2 सदग्रंथांचं वाचन करा. 3 श्वासावर नियंत्रण ठेवा. आणि 4 वासनेचा त्याग करा. मन आटोक्यात येतं विठ्ठला. जे तुकोबारायांच्या बाबतीत आपोआप झालंय आपल्या होणार नाही. आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. आपल्याला पर्याय नाही. पहिला मार्ग कोणता. सत्संग. ज्याच्या सोबत जाल मन तसा आकार घेतं. एका ओढ्यानं ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं मला समुद्र बघायचा आहे. महाराज म्हणाले तू समुद्र शोधू नको. तू गंगा कुठून वाहते ती शोध. कारण तू तुझ्या ताकदीवर निघाला तर रस्त्यात सुकून जाशील. तू गंगेला मिळाला का समुद्रापर्यंत नेण्याचं काम तिचं आहे. तू काळजी नको करू. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. आपल्याला विठोबा माहित नाही. आपण सावळाराम महाराजांना पकडायचं. महाराज नेतील विठ्ठला. मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे
की आपण सत्संग करावा. संघाबद्दलचा तर इतका आग्रह आहे, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखोनिया चिंधी मन धावे. आपण ज्याच्या सोबत राहू आपण तसे होत जाऊ. पोराची जर तक्रार आली शाळेतून तर पॅरेंट्स लोक काय सांगतात पोराला? पहिलं मित्र बदल. काय सांगतात? मित्र बदल. बरं, त्याला विचारलं कसं काय तुमचं पोरगा असं अवखळ निघालं? संगत नाही बरोबर. आता अख्ख्या वर्गात सगळ्या प्रकारची पोरं होती, तुझ्या पोराला तेच कसं सापडलं? हे पण तसंच. विठाला दिंडीत पहिल्या वर्षी सगळी माणसं येतात, पण पंढरपूर आळंदीला जाय बरोबर योग्य जोड्या जुळवा. त्यांची बरोबर तंबाखू तंबाखू चुना चुना सिगरेट बिडी संघटना बरोबर तयार होतात. माझी जातीचे ते आपोआप घडतं. आपले मित्र चांगले असतील तर समजायचं आपण सुद्धा चांगलेच आहोत. त्याचं कारण चांगल्या माणसासोबत थांबताना आपल्या मनावर फार निर्बंध येतात आणि चांगल्या परिणामाकरता जास्त नियमात जगावं लागतं. विठ्ठला एक लक्षात ठेवा, कसं पण वागणाराचं काही पण होतं. विठ्ठला त्यामुळे चांगल्यांच्या संगतीत राहा. मन बदलतं, मनात परिवर्तन होतं. तुकोबारायांना भ्रष्ट करायला भंडाऱ्या डोंगरावर बाई आली होती. तुकोबारायांचं सानिध्य घडलं, भजनाला लागली. चांगला संग. आणि नेहमी लक्षात ठेवा, चांगला कोण माहितीये? जो आपल्याला चांगला बोलतो तो चांगला नाही. ज्याच्या बरोबर राहून आपलं चांगलं होणार आहे तो चांगला. नाही तर त्याच्यात पण आता पार्शलिटी आहे. विठ्ठला सत्संग करा. दुसरा उपाय सद्ग्रंथांचं वाचन. तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांना कोणता विषय देता तसं मन तयार होतं. मला असं वाटतं ज्ञानेश्वरी वाचून कळत नाही अशी तक्रार आहे, भागवत वाचून कळत नाही तक्रार आहे. नसू देत. महिपती महाराजांनी संत चरित्र लिहिलेत आणि संत चरित्र स्टोरी तर आपल्याला आवडते. तुम्ही नुसती संत चरित्र जरी वाचत राहिलीत तरी तुमचं मन पण कधी भगवंताच्या मार्गाने निघेल तुम्हालाच कळणार नाही. संत चरित्र हा सर्वोत्तम मार्ग आहे. जी चरित्र आपल्या वाचनात येतात आपलं मन तसं होतं. सध्या मोबाईलच्या ताब्यात आपण आहोत. आपल्याला असं वाटतं मोबाईल आपल्या ताब्यात आहे. विठ्ठला एक चांगला व्हिडिओ शोधायला तुम्हाला 10 घाणेरडे व्हिडिओ फेस करावे लागतात. आणि तुम्हाला जर त्याचं एकदा व्यसन लागलं तर त्या जंजालातून तुम्ही बाहेरच नाही येणार. आणि मला न्यू जनरेशनचं अजिबात टेन्शन नाही. का? ज्या विषयाच्या संबंधाने ते अवलोकन करतात ते त्यांच्या पुढच्या आयुष्यात येणार आहेत. खरा धोका 50च्या पुढच्या माणसांना आहे. विठ्ठला त्याचं कारण मनाला जर लत लागली तर त्याचं कसं काय होणार? आमच्याकडे कधी कधी अध्यात्म विषयावर चर्चा करायला काही लोक येतात. मला एकाने विचारलं, पुरुषांना नामस्मरणाची गरज जास्त का स्त्रियांना? आता हे अवघड गणित आहे. कुठल्याच बाजूने मतदान करता येईना. पण त्यांनी मात्र प्रश्न विचार, नामस्मरणाची गरज जास्त पुरुषांना का स्त्रियांना? मी म्हटलं मनाचा विचार करता नामस्मरणाची जास्त गरज पुरुषांना आहे, स्त्रियांना कमी. ते म्हणाले कसं? तुम्ही हे मनावर घेऊन भजन कमी नका करू, मी तुलना सांगतोय. नाही तर बरं झालं मार्ग सांगितले. आता 2ची 1च माळ. त्याचं कारण असं आहे, स्त्री आणि पुरुष यांचं मन जेव्हा निर्माण केलं जातं त्यावेळेला पुरुषापेक्षा स्त्रियांच्या मनात कामवासना 8 पट अधिक असतात. 8 टाइम्स जास्त असतात. पण ज्या वेळेला ती स्त्री आई होते तेव्हा तिची सगळी वासना वात्सल्यामध्ये कन्वर्ट होते. तिची जी वासना आहे ना ती वात्सल्य बनते आणि त्या मुलात ती रमते. देवानं त्यांचं केलेलं हे नियोजन आहे. वासनेचं रूपांतर वात्सल्यात व्हावं ही त्यांच्याकडे व्यवस्था आहे. पण पुरुषाचा देह पडेपर्यंत वासनेचा अंकुश शिल्लक राहतो. विठ्ठला त्यामुळं त्याच्या आसक्तीचं नियोजन त्याला शेवटपर्यंत लावावं लागेल. आणि यासाठी उत्तम मार्ग काय असेल? संत चरित्राचं वाचन. 2. तिसरा उपाय
काय सांगितलं? श्वासावर लक्ष. श्वासावर लक्ष ठेवण्याने मनाला नियंत्रण मिळवता येतं. कसं सांगतो तुम्हाला. आपल्या इगतपुरीला विपश्यना सेंटर आहे. काय शिकवतात ते एवढंच आहे, मी सांगतो तुम्हाला. आपला जो श्वास आपण घेतोय आणि श्वास बाहेर जातोय, ते श्वासाकडे जर लक्ष केंद्रित केलं तुम्ही, तर तुम्हाला मनावर आपोआप नियंत्रण मिळवता येतं. फक्त लक्ष कुठं पाहिजे? जरी आता नैवेद्य दाखवलं तरी अभंग सुटल्याशिवाय पंगत नाहीये. इकडे लक्ष द्या विठाला. लक्ष कुठं पाहिजे? नैवेद्यावर नाही. जो श्वास आपण घेतोय तो आणि सोडतोय तो. आपलं अध्यात्मशास्त्र याला सोम साधना म्हणतो. म्हणजे भाऊ तुम्ही जे जाता ना पावसला, त्या स्वामींनी 40 वर्ष एका खाटेवर बसून सोहम सोहम एवढं केलं. विष्णूने त्यांना त्यांच्या त्या खोलीत दर्शन दिलं. जो आपण श्वास घेतोय तो सो आणि सोडतो तो हम. सर्दीवाल्यांनी तो प्रयोग करू नका. तुमचं लक्ष जसं जसं श्वासावर जातं ना, मनाची धावपळ आपोआप थंड होते. मनाची धावपळ आपोआप मौनावते. शांतपणे त्या श्वासावर नाम बसलं पाहिजे. त्या शिवाजीराव भोसलेंनी विनोबा भावेंबद्दल बोलताना असं म्हटलं होतं, त्यांनी राम हरी हा मंत्र श्वासावर बसवला होता. राम हरी राम हरी राम हरी म्हणजे आपण जो श्वास घेतो तो राम आणि सोडतो तो हरी, असंच म्हणत राहायचं. राम हरी राम हरी. तुम्ही श्वासात गुंतले की तुम्ही विश्वातून बाहेर येता आणि विश्वासात राहता. मन स्थिर होईल. आणि चौथं, वासना त्याग. हा काय प्रकारे वासना त्याग? सोपं सांगतो. परवा इथं पंक्तीतला मेनू काय असेल? ते म्हणाले या बाबाला लय सावधपणाने हाताळावला विठ्ठला. मी सांगतो ना तुम्हाला, परवा तुम्हाला भगर आमटी आहे, बरोबर ना? मग जुगनू बरोबर ना? का? एकादशी. मला एक जण काय म्हणाला माहिती का? बुवा लोकांचं बरं आहे, रोज वरण भात, त्या दिवशी अरे पण थांब ना जरा, धीर धर. रोज तांदूळ खातो त्या दिवशी भगर का? रोज वरण खातो त्या दिवशी आमटी का? हे बघा, कलियुगात प्राण हा अन्नमय आहे. ज्याला हार्डवर्क करावं लागतं त्यांनी भरपूर फराळ करावा. 21 पदार्थ का? काहीच प्रॉब्लेम नाही. कोणाच्या बापाच्या घरचं खातोय का आपण? तुम्ही इतका कडक उपवास केला आणि तुम्हाला चक्कर यायला लागली तर काय उपयोग आहे उपवासाचा? झोप येणार नाही, चक्कर येणार नाही, एवढं खावं, त्याला उपवास म्हणतात. असं आपण असलं पाहिजे. आणि लय कडक उपवास मुद्दाम पण करू नये. कारण जो कडक उपवास करतो ना, तो खाणाऱ्यांची लय निंदा करतो आणि निंदा मोठं पाप आहे विठाला. फार पूर्वी नाशिकला एक संमेलन झालं होतं आणि त्याच्यामध्ये 2-4 कीर्तनकार राहिले बोलायला उभे. कांदा सोडा कांदा सोडा कांदा सोडा चालू होते कांदा लसणावरून. जगन्नाथ अण्णा पवार उभे राहिले आणि म्हणाले कांदा सोडा पण पहिला निंदा सोडा विठ्ठला. ते डोंगरे महाराज तर राजस्थान मध्ये प्रवचनात म्हणायचे. ते मारवाडी लोक कांदा लसूण खात नाही. ते काय म्हणायचे माहिती? तुमने प्याज खाना तो छोड़ दिया लेकिन प्याज खाते हो उसका क्या विठाला. डोंगरे महाराजांचे शब्द आहेत. रोज आम्हाला वरण भात खाल्ल्याशिवाय जमत नाही. एकादशीला वरण भात नसतो तरी आम्ही नाराज होत नाही. जे रोज लागतं त्याच्याशिवाय राहणं याला वासना त्याग म्हणतात विठाला. महाराज म्हणतात एवढं करून जे मन ऐकत नाही. नाथ भागवतात त्याच्या ओव्या आहेत. वारा बांधवेल मोठे अग्नी प्राशवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे परी मन आत्मनिष्ठे नये आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी चौशून्याची मुरडवेल नरडी परी मनाच्या ओढी अनिवार्य काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लाभेल सत्ता
परी मनोनिग्रहाची वार्ता तुझ विना अच्युता केवी घडे. मग एवढं जे कठीण आहे ते मन आपोआप भजनाला लागलं. तुकोबारा एवढ्या नाही का मारणार सांगा. मन रंगले रंगले मन रंगले माझं मन रंगलं, रंगून गेलं, दंगून गेलं. बरं झालं हो असं झालं. बरवे माझ्या केले मने, काय केलं? पंथे येणे निघाले, या मार्गाने निघाले. म्हणजे भजनाच्या, भक्तीच्या, कीर्तनाच्या मार्गाने निघाले. पण महाराज मार्ग सांगता म्हणजे ठिकाण असेल की नाही? ठिकाण ठरल्यावरच मार्ग निघतो. गुगल तुम्हाला रस्ता केव्हा दाखवतं? आधी डेस्टिनेशन टाकावं लागतं, मग ते मॅप घेऊन सांगतं काय मानपाड्यावरून जाऊ नका, लाल लाल दिसतंय विठाला. तसं मन तुमचं या पंथाने निघालं, या रस्त्याने निघालं म्हणजे तुम्हाला नेमकं जायचं कुठं होतं? दुसऱ्या चरणात अभयाचे जावे ठाया,
अभयाचिया जावे ठाया देवराया प्रतापे. पंथेने निघाले, या रस्त्याने निघाले. रस्ता जातो कुठे? रस्ता देवाजवळ जातो. देवाजवळ म्हणजे कुठं? जिथं भीती नाही तिथं म्हणजे देवाजवळ. आपल्या मनात जर अजून भीती असेल तर अजून आपण देवाजवळ पोहोचलेलो नाही असा त्याचा अर्थ होतो. देवाजवळ पोहोचलेली माणसं भीत नसतात. अध्यात्माचा सगळ्यात मोठा आपल्यावरचा परिणाम म्हणजे निर्भयता आहे. आता भय नाही, सावळाराम महाराजांचा आवडता अभंग होता कीर्तनाचा. घडलिया सेवा समर्थाची, अभयाचे स्थळ ते हे एक अचळ, तरी धरीला विश्वास. तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाचे चरण हेच एक अभयाचं स्थान आहे. बाकी सगळीकडे भीती आहे. भजनामध्ये, भक्तीमध्ये, ईश्वराच्या सानिध्यात पूर्ण निर्भयता. किंबहुना पांडुरंगाची जी विटेवरची मूर्ती आहे तिला अभय मूर्ती म्हणतात. तो कमरेवर हात देऊन उभा आहे म्हणजे दमलाय आता, अजून कीर्तन बंद होत नाही असं आहे का? मग त्याचे हात कमरेवर का? तो आपल्या भक्तांना सांगतो घाबरू नका. काय जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टक लिहिलंय. स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून आठवले शास्त्रींनी ते घराघरापर्यंत पोहोचवलं. प्रमाणं भवाब्धिरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतिनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कमरेवरचे हात सांगतात भवाब्धीचा अंत येतुलाची पाहे पा. या भवसागराला घाबरू नका. भवसागर तरता देवाजवळ जाणं म्हणजे निर्भय होणं आहे. निर्भय होणं हा अनुभव ईश्वर सानिध्याचा आहे. तुकोबारायांचा हा विषय स्पष्ट करणारा अभंग सांगतो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. का भय नाही? देव उभा मागे पुढे. देवाजवळ जाणं म्हणजे भय रहित होणं आहे. अशा अभयाच्या ठिकाणाला आपण गेलो पाहिजे. कशामुळे तुम्ही घाबरणार नाही आहात? देवराया प्रतापे. देवाचा प्रताप माहिती आहे ना, त्याचं बळ माहिती आहे ना. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ. उपनिषदाना ज्याच्या सामर्थ्याचा अर्थ सांगता येत नाही इतका तो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. त्यामुळे हरिभक्तांनी कधी भिवू नये. हरिभक्तांनी भिवू नये. महाराज म्हणतात मग फक्त कीर्तन करून तेवढं करता येईल का? महाराज म्हणतात साधनाचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने. कोणत्याच साधनाची जोड घ्यावी लागत नाही. अमृत प्यायचंय, त्याच्यात किती किलो साखर टाकली पाहिजे? अरे ते अमृत आहे, सगळ्याला गोड करणार, त्याला कशाला गोड केलं पाहिजे? मोठी गंमत आहे. एकाने सप्त्यात याग ठेवला. अरे सप्ताची याग आहे विठ्ठला. लोकांना पण काहीतरी निराळ करायची सुरसुरी येते विठ्ठला. ज्ञानेश्वरी काय नुसतीच वाचायची का? मला कमाल वाटते ना. वारकरी पण कधी कधी नारायण नागबळी करायला निघतो विठ्ठला. बरं कीर्तनकार पण येऊन सांगतात हे करीत जा विठ्ठला विठ्ठला. अरे ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, पण मला काय म्हणायचंय ते ऐका ना जरा. ज्ञानेश्वरी काढा 10व्या अध्यायामध्ये
यज्ञाचा विचार सांगितला. यज्ञामध्ये भगवान म्हणतात सर्वश्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ आहे आणि त्याच्या खाली ओवी आहे, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. म्हणजे नामस्मरण, आपला विणा उभा राहतो ना सप्त्याचा, हाच यज्ञ आहे. काल्याच्या दिवशी पूर्णाहुती होते. जरा पहा, पाप घालवायला आपल्याला दुसरं प्रायश्चित्त कर्म करायची गरज नाही. हरी उच्चारण मंत्रपय आघात पळे ही प्रमाणे नुसतीच पाठ केली का? तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. तुम्ही जर रामकृष्णारी म्हणत असाल तर तुम्हाला कोणतंच प्रायश्चित्त करायची गरज नाही. लक्षात घ्या, रामकृष्णारी म्हणतो भरपूर उद्योग करतो, समजायचा हा फॉल्टी पीस आहे विठाला. हे रामकृष्णाने त्यांनी बघत बिगत बघायचे नाही विठाला. इतकी ताकद आहे नामामध्ये. एक नाम तुम्ही स्वीकारलं की सगळं संपलं. महाराज, नामासारखं साधन नाही. एक हरिकीर्तन या साधनाचा आश्रय. काय सांगू आपल्याला, जगातली सगळी साधनं देव मिळवायला अपयशी ठरतात. नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्या नपवती याची दारवंटा. बरोबर आहे. आणि त्याच वेळेला कीर्तनाबद्दल कलियुगा माझी करावे देव भेटतो नाही, कीर्तनाला येतो नाही, उभा राहतो. निजल्याने गाता उभा नारायण, उभा राहतो नाही, नाचतो. नुसता नाचतो नाही, धोतर सुटेपर्यंत नाचता देवाचा. तुम्हाला स्वतःबद्दल कधी स्वाभिमान निर्माण होणार आहात म्हणून विमानतळाचं नाव लटकतं. कॉन्फिडन्स लेस होता. पण विठाला, तुम्ही गाव बनवता, गावाला वेशीक बनवता, कमानी बनवता. तुमच्या गावात काही कोणी एक पण चांगला मोठा माणूस झालाच नाही का विठाला? ज्या गावची वेस आहे, कमान आहे, त्या गावामध्ये त्या कमानीला त्या गावातल्याच एका कर्तृत्ववान पुरुषाचं नाव दिलं पाहिजे का आपल्यात कोणी झालाच नाही असा विठाला? मला म्हणायचं काय, कोणत्याही साधनाचा आश्रय करावा लागत नाही. महाराज म्हणतात तुम्ही या वाटेनं चालायचं ठरवलं कीर्तनाच्या, कोणीही अडवू शकत नाही. तुका म्हणे सत्ता थोरी. या हरिकीर्तन साधनाची सत्ता इतकी जबरदस्त आहे की कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी साधनाला थांबवू शकत नाही. कोण करी खोळंबा. खोळंबा म्हणजे डिस्टर्ब. सप्ताह नीट व्हावा याच्या जेव्हा 10 मीटिंग होतात तेव्हा तो मधीच बंद पडावा याच्या 100 होतात. माहितीये का विठाला? तुम्ही 10 लोकांना सांगाल सप्त्याला या, ते 50 लोकांना जाऊ नका विठाला. कोणी किती कोणालाही फोन केले तरी सप्ताह व्हायचा तो जसा व्हायचा तसाच होतो. एक जण म्हणाला आम्ही ना पंगतच दिली नाही. थांब, तू पंगत दिली नाही असं नाही, देवाने यंदा तुझी घेतली नाही लक्षात ठेव. कोण करतं महत्वाचं नाही, कार्य भगवंताचं आहे ना. त्याच्यात खोळंबा निर्माण होऊ शकत नाही. त्यात खोळंबा करण्याची कोणा ताकद नाही. महाराज सावळाराम महाराजांचं कीर्तन बंद पाडायला घेतलं होतं. आपल्या बाजूलाच गाव आहे, आता चांगलं आहे विठ्ठला. तेव्हा कोण महाराज आला या गावात, अहो टाळ हिसकावले ना काय, म्हणजे हे तशी कीर्तन बंद नाही करणार. टाळ काढून घेतल्यावर महाराज म्हणाले टाळ काढून घ्याल, देवाने दिलेले हात आमच्या हातात आहेत, आम्ही टाळी वाजवून कीर्तन करू पण कीर्तन सोडणार नाही. महाराज टाळी वाजवून कीर्तन केलं म्हणून आज या कीर्तनात टाळ्या वाजतायत. हा त्यांचा प्रसाद आहे. कोण करी खोळंबा, कोण करी खोळंबा. संकट येतात आणि संकट निघून जातात. तुमचा संकल्प दृढ पाहिजे. आणि महाराज आपल्या सगळ्यांचे परमार्थातले अनुभव आहेत. आपण सगळी उत्सव करणारी मंडळी आहात. किती प्रतिबंध येतात, किती अडचणी येतात, पण उत्सव करणारी माणसं आमचे फडके बंधू आहेत, हे कडू परिवार आहे, एक एकटा परिवार उत्सव करतो. काय अनुभव असतात या लोकांचे.
काहीतरी अडचणी, सगळे दिवस सारखे नसतात ते म्हणतात, पण देवाचा उत्सव जवळ आला की पैसे बरोबर येतात. कोण करी खोळंबा, कोण अडथळे आणणार आहे, कोण अडथळे आणणार आहे. माझ्या जीवनातला घडलेला अनुभव सांगतो. आम्हाला एका गावात कथेचं निमंत्रण आलं. आता कोणाला तरी ती कथा तिकडे नको होती. त्यांनी एक भाई पाहिला. त्या भाईचा मला फोन, महाराज कथा घ्यायची नाही. म्हटलं हे तर होणार नाही, आपल्या डायरीवर लिहिली म्हणजे ब्रह्मदेवाच्या डायरीत लिहिली. योग असा, तो भाई ज्यांच्या सेवेत होता ते उभे राहिले, त्यांनी त्याचे कान धरले, सांगितलं आता महाराजांची नीट कथा तू करून घ्यायची. विठ्ठला म्हणजे संकट येतं, देव निवारण करतो. तुम्ही तुमच्या साधनात स्थिर राहा, मग त्या कथेचा महिमा तुम्हाला कळेल, त्या साधनाचा महिमा तुम्हाला कळेल. घाबरून जायचं नाही. जरा डॉक्टरनी सांगितलं कॅल्शियम कमी, काढली माळ, चालला कुठं, जरा थांब ना, देव कुठं जाऊन देईल तुला. भिवंडीला आमच्या परिवारात एक गृहिणी आहे, तिला डॉक्टरनी सांगितलं तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तर मराल. लगेच नाही गेली काढायला. तिने डॉक्टरला सांगितलं डॉक्टर लिहून द्या, मी नॉनव्हेज खाल्ल्यावर मरणारच नाही. डॉक्टर म्हणाला आपल्याला नाही जमणार. ती म्हणाली 2 दिवस जगायचं तर 1 दिवस जगेन, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. तुका म्हणे सत्ता थोरी, कोण करी खोळंबा. अभयाच्या जावे ठाया, देवराया प्रतापी. ज्ञानेश्वर आपल्या पुणे ग्रामस्थांचा हा गोड असा पारिवारिक सोहळा आणि त्यातली ही कीर्तन सेवा, आपण खरंच भाग्यवान. आणि खोनीकरांचं महाराजांवर किती प्रेम आहे यावरून महाराजांच्या गावावर किती असेल याचा अंदाज येतो. म्हणून या गावच्या मुख्य चौकाला, जिथं दीपमाळ उभी राहिली, या चौकाला वैकुंठवासी सावळाराम महाराजांचं नाव देण्याचा ठराव संमत केला. आपल्याला खूप धन्यवाद. नोव्हेंबरात काहीतरी कार्यक्रम, तारीख काढली का? आळंदीच्या वारीनंतर हा सुंदरसा सोहळा आपल्यापर्यंत नक्की पोहोचतो. मी मगाशी जे म्हणालो की आपल्याजवळ किती महान महान विभूतिमत्व आहेत, आपल्याला अशा वेळी त्यांचा विसर पडता कामा नये. करा आपुले जतन, तुकोबाराय म्हणते, आपलं आपण जतन केलं पाहिजे. हा आपल्यापर्यंतचा निरोप आहे. एकच सांगणं आहे, कुणाचा द्वेष करू नये, कुणाचा मत्सर करू नये, कुणाशी स्पर्धा करू नये. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा हा मार्ग आहे, आपण चुकू नये. चाललेला हा उत्सव आपल्या जीवनामध्ये साधन समृद्धी देणारा ठरो, नामाचं प्रेम वाढवणारा ठरो. खरं तर आमच्या व्हिएतनाम दौऱ्यानंतर गळ्यावर बरेच प्रयोग झालेत, त्याच्यामुळे सगळं अशी ढकलगाडीच चालू आहे. वेलसेट व्हायला अजून बरेच दिवस जातील बहुतेक. मार्च महिन्यामध्ये नॉर्वे येथे श्रीकृष्ण कथा संपन्न होणार आहे. एक 10 नावं आलेली आहेत, फक्त 35 नावं आम्ही घेणार आहोत. 5 स्टार असं व्यवस्थित व्यवस्थापन असतं आणि कृष्णकथेसोबत त्या देशाचं दर्शन हा गोड अनुभव आहे, आपल्याला घेता येईल. दुसरं माझं निमंत्रण 12 डिसेंबर आपल्या सरळांब्याच्या प्रकल्पावर वैकुंठवासी सुभाष मामांच्या पुण्यतिथी निमित्ताने 1 दिवसीय भव्यदिव्य असा राज्यस्तरीय उपक्रम आहे. राज्यभरातून साधुसंत येणार आहेत. तर सकाळी 10 ते 12 उद्धव महाराजांचं कीर्तन संपन्न होणार आहे. 12 डिसेंबरचा तुम्हाला निरोप आहे. तुम्हाला सगळ्यांना का निरोप देतो, तुम्ही फक्त आहेर जमा करता, फेडत नाहीत असा अनुभव आहे. आणि मग या तारखा घ्यायला, ही धमकी तर आपली ठरलेलीच आहे. 12 डिसेंबर आताच नोंद करून घ्या. त्यानंतर आपण 31 यावेळेला एकादशी आल्यामुळे शहापूरच्या हिरक महोत्सवात संपन्न होईल आणि पंढरपूरला जो आपला उत्सव होतो तो 2, 3, 4 जानेवारीला संपन्न होणार आहे. त्यामुळे त्या उत्सवाला येणाऱ्यांनी या परिसरातली मंडळी महेश भाऊ, दिलीप भाऊ येदुटणेकर यांच्याकडे नावं द्यावी. 1 तारखेला रात्रीची रिझर्वेशन टाका. 2 तारखेपासून आपल्या आगरी समाज धर्मशाळेत 4 तारखेपर्यंत उत्सव आहे. 4ला सकाळी 7 ते 9 काला होतो. त्यामुळे परत येताना तुम्हाला उद्यान वगैरेची तिकीटं चालतात, किंवा थांबा 1 दिवस, लय घाई कशाला करता यायची. 1 दिवस तिथला आनंद घ्या. ही निमंत्रणं आपल्यापर्यंत ठेवतो. नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाचं काम सुरळीत सुरू आहे. आपल्या खोणी गावचा प्रतिनिधी प्रथमेश
तिथं कीर्तन शिकतोय. अत्यंत गोड आणि सोज्वळ, म्हणजे कोणीला आता कीर्तनकार उपलब्ध होणार आहे यात तुम्ही निश्चिंत आहात. आणि अत्यंत प्रेमळ सेवाभावी, म्हणजे तो आल्या आमच्या प्रकल्पाचा पुजारी तो बनवून टाकला. इतकी गोड पूजा करतो. आणि भाऊराया म्हणायची, तुम्ही देवाला सजवा, देव तुम्हाला सजवील. तेव्हा आपणही आपल्या पाल्याला तेथपर्यंत पोहोचवा. एक 3 वर्षाचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमासह आहे. आपण त्याचा लाभ घ्या. परिसरातील सर्वच वारकरी मंडळी, म्हणजे गावाचा आणि ठाणे रायगड दोन्ही जिल्हे मला इथं दिसत आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंग प्रेमाला पुन्हा एकदा वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल